सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज असा शनिवार आणि आजपासून आमचं स्टॉल आम्ही सुरू करतो. असो काल रात्री टायर घातले, तुम्ही बघलात कालच्या ब्लॉगमध्ये. रात्री आमका 2 वाजले, सकाळ कधी 2-2:30 वाजले. आणि आजपासून आम्ही येतो स्टॉलवर. मी 3 पेस्टी आता जस्ट लावली असे खूप दिवसांनी, म्हणजे खूप दिवसांनी काम केलं आहे. आणि 6 दिवस मी असला काय कधीच नाही होतं. 3 पेस्टी लावली. आता ग्रेव्हीची पेस्ट लावच्या, कोबी कटिंग करूच्या, ग्रेव्ही करूच्या. आणि आई सर भाकरी भाजता हे बघा चुलीत नाश्त्यासाठी. आई कसं वाटलं घराकडे राहून? घराकडली कामं झाली, घराकडे राहून इतके अजून बाजूचे असत राहून कंटाळ येईल. तर मी असं ठरवलंय की गॅसची जरा कमतरता ना भेटणार ना टायमावर. तर मी असं ठरवलंय की मंगळवार, सोमवार, गुरुवार आणि शनिवार 4च दिवस उघडतले, बाकी 3 दिवस नाही उघडूचे. उगीच किती वेस्ट करा, कारण ह्याच दिवसांचं गिऱ्हाईक माका जास्ती असतं म्हणा. बघूया काय होता तर होता, जास्ती काय घेऊन नाही बसता का म्हणे. कारण हैसर तर युद्ध सुरू आणि हैसर त्यांच्यापेक्षा आम्ही खूप बरे असतो. तर त्याला कारण जास्ती अपेक्षा करता का म्हणे लाईफशी. चला आई भाकरी भाजता, सगळे भुतूर भाजी शिजता. मग जरा तर म्हणजे तुम्ही सांगा शकता तुमच्यासून अजून कोण कोण चुलीर जेवण करतात आणि भाकरी वगैरे बनवतात चुलीर मस्तपैकी. मस्त भारी वाटतं बघा, कसं सीन वाटतं बघा. मस्त वारो पण जबरदस्त सुटलाय बघा. आई कसं वाटतं चुलीर भाकरी बाजू? आम्ही पहिलेपासूनच भाजतो, आता काय माग काय नवाल नाही. मग चुली जेवण करू बरा, फक्त लाकडात होई लाकडात. तर हे बघा ग्रेव्हीची पेस्ट लावून घेतली आणि 3 पेस्टी सेपरेट लावून घेतली असेल. तर इतक्या काम रेडी झालेला. आता काहीतरी नाश्ता करू हो आणि कोबी कटिंग करू घ्या आणि संध्याकाळी स्टॉलवर खूप दिवसांनी. चला काहीतरी खाते, खूप म्हणजे खूपच भूक लागली. आणि जस्ट आत्ता भाकरी भाजली असं आणि कसं तरी भाजी या. चला तर चला म्हणजे खूप दिवसांनी पीठ बनवूया मंचुरियनचं. हे बघा चालू आहे बनायचं. पोचलो मंडई स्टॉलकडे. हो बघा खूप दिवसांनी येलो असो. सगळ्यात पहिली कचरो करूचं काम चालू आहे. बघा असं घाण केली आणि हैसर पॉवर धुवट खावते त्यांच्याने. हैसरत बेरीची बॉटली मिठी टाकली. बघा हैसरत टाकले नाही बघा. हवं होते सगळ्या टेबला घेऊन बसलेले. टेबला घेऊन बसायचा काय विषय नाही, पण ते टेबला हैसरत ठेवून गेलं. परत त्यांच्यानी खालते घालू काही नाही, तशीच ठेवून चालत राहिले. आणि ही बघा ही टायर कालचे 4 रिंगे बसवले. 1 2 3 4 अशी टाकायचे. 1 2 3 4. आता हे नवीन टायर असतात, काय विषय नाही. नवीन रिंगे नवीन टायर. चला सगळं सेटअप लावूया. बघा रोमाड्या खूप दिवसांनी गेलो. तर म्हणजे आपलं स्टॉल ओपन झालेलं, सगळं सेटअप लावलं आहे. आईन पकोडे सोडून घेतल्या. बघा सगळं आता कटिंग करूचा. आणि मंडळी मी स्टॉल 4च दिवस उघडतले आठवड्यातून. जसं की सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार. बाकी 3 दिवस बंद राहू त्याला, कारण ते नॉनव्हेजचे वार असतात. त्याकडे इतकं काय त्याला गिऱ्हाईक नसतं. तर उगाच गॅस वेस्ट नको. आधीच 8 दिवस बंद राहूला दुकान. हो 3 दिवस करू 3 दिवस बंद. ह्याची जो बाबूस तोच जातलो. तर त्या वारांग किती उघडं नॉनव्हेज खातो, ते इतकं काय गिऱ्हाईक नसतं तेव्हा. तर आपले कस्टमर येले खूप वर्षांनी. तर काय कसं वाटतं तुका आज? बरं वाटतं. प्रेझेंट पाहिजे हॉटेल आमका बघू गावताडे. चला तर तुम्ही खाऊ गेले का टाइमपास करू गेले? नाही खाऊ गेलो आम्ही. हां हे माझे मित्र असं. तर चला स्टॉल सुरू आहे. आणि 2 जण बाबू गेले असं सूप पिऊक. पिया पिया हसलो. मेरा गळ्याक लागशी. चला खाया इतक्या रावला, इतके पकोडे सोडून झाले. चालू आहे हिमार जाम लागतं. आणि थैसर मंडईत बघा अमृत चहा सुरू झाले. त्या धारव सिंधू रत्न अमृतुल्य चहा. तर विघ्नेश इलो रील करू. हे बघा माझं ट्रायपॉड घेऊन गेलो. कितके रील केलं? एकच केलं. पुढे बघ पुढे वे. ट्रायपॉड माझं, मोबाईल माझं, रीलची आयडिया यायची. गो तुझा काढा वगैरे राहू तू. कोण रे? आपला हा मारत असतो ते 2-2 मिनिट. थांबतो. फोन हाडूक ना विघ्नेश. कोण भेटा नको.
लेट उघडता कोणाला सिलेंडर संपलो असतो आता संपलं तर बघा ती संपलो संपलं आज आणले कॅमेरामॅन. तर आता वाजले असत बरोबर 9:30. स्टॉल बंद केला हे बघा लॉक मारला आणि मंडळी सगळा संपला. 2 मिनिट ट्रक झाला हा तर आणि मंडळी सगळा संपला कारण आज आम्ही खूप दिवसांनी गेलो त्या कारण लोक झपाझपा हे होते आणि 8 वाजताच संपला. तर त्या कारण बऱ्याच लोकांना परतून घालवचे पडले तर उद्या थोडा एक्स्ट्रा बनवूया बघूया. आणि खरं म्हणजे गिरायकांचं कायच कळणार नाही तर कधी जास्ती येतं कधी कमी येतं. जास्ती बनवला का कमी असतं असाच जाता. चल काय खालती जागा रे काय हालते दाखव कोणते उठून नाही ते सारखंच येतो ते काय जातं कोण न वाढणं. चल कुत्रे रे चला हे तुम्ही खाल्यात मेहंगा घातली बिस्किटा चला जाय चला.